नमस्कार, आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, D.Ed B.Ed धारकांसाठी आजची मोठी अपडेट. शिक्षक भरती दुसरा टप्पा अपडेट. पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत शिक्षण आयुक्तांचे आदेश आलेले आहे. त्याबद्दल परिपत्रक सुद्धा निघालेलं आहे. नेमके काय आदेश आहे ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तांनी दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत एक पत्र काढलेलं आहे. संदर्भ शासन पत्र क्रमांक दिलेला आहे. इथं वाचत हवं आपण. त्यानंतर या संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहे. त्यानुसार शिक्षक भरतीबाबतची कार्यवाही करावयाची आणि कोणती कार्यवाही करायची आहे त्याबाबत सविस्तर माहिती पहा. नंबर 1, बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदांकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून 10% रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करावयाची आहे. नंबर 2 आहे भरती प्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र, गैरहजर व रजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येईल. नंबर 3 आहे शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे. त्यानंतर 4 आहे महाराष्ट्रातील राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांकरता अधिनियम 2024 राज्यात दिनांक 26/2/2024 पासून लागू करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास या प्रवर्गाकरता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी. पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करायची असल्याने सदर कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टल जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातीसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी असं पत्र सूरज मांढरे, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र यांनी पुणे यांनी काढलेलं आहे आणि याबाबतचं पत्र आपण इथं दाखवत आहोत. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.